बायकोच्या भांडणामध्ये वाघ जरी आला तरी त्याची शेळी होऊन जाते. चला बघूया आज इथे काय होतंय तेच दाखवायला मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौगुले. जीप मधून उतरेपर्यंत कटकट तुम्ही बंद करा. राजस्थानला गेलो असतो मीनाताईंनी सांगितलं होतं शहामृग तरी दिसलं असतं. राजस्थानला शामरुग असतं उंट काय तुझ्या डोंबिवलीत असतात. तुझी आई जाते लिंब आणायला उंट काही साधी व्याघ्र दर्शन टायगर सफारी करूया. एक तरी दिसला का वाघ दाखवतायत. वाघ भाऊ आहे माझा. दादा वहिनी आली. अरे वहिनी कशा म्हणाला. हेच करा तुम्ही सतत हेच करा. तिकडे ठेवतो मी मोलकरीण नाही ठेवणारच आहे. कळलं ना. बूट उचला मला सांगते ती. नीट ठेवा सगळं. आणि तो वाघ आहे ना तुझ्यामुळे दिसलेला नाहीये. काय संबंध. एवढं मोठं वेफरचं पाकिट घेऊन येईल तिकडे. अख्ख्या जंगलात कुरुम कुरुम आवाज येतोय. कुरुम आवाज येतोय. आणि वेफर संपल्यावर फक असा गेलास ते पेशवी फाडलीस तिकडे. तू काहीच दिसत नव्हतं. कंटाळा आला होता. पक्ष्यांचा थवा फडफड असा उडाला. तुला माहितीये का. अति करून वाघ होता ना तो येत होता दचकला आणि गेला मागच्या मागे. तो टूर लीडर सांगत होता हाच रूट आहे वाघाचा. हे बघा इथे वाघाचे पंजे सांगत होता तो. पंजे म्हणजे वाघाचे पंजे नव्हते. चिखल विस्कटला होता फक्त. वाघाचे पंजे म्हणे. नशिबात वाघ लागतो. तुझ्या नशिबातच नाही. नशिबात मला तरी डावीकडे एक गवा दिसला. दुर्बीण काढली तर तूच होतीस. नाहीच रे. म्हणजे ना वाघ दिसायला सुद्धा ना नशीब लागतं पेशन्स लागतात आणि वाघाचं काळीज लागतं. दिसला मग तुम्हाला. तुमचं वाघाचं काळीज आहे ना. दिसला तुम्हाला वाघ. होय. काय दिसलं. रानकोंबडी जी दर रविवारी खाते मी. रानकोंबडी खातेस. रानकोंबडी एवढी असते. खातेस तू रानकोंबडी. वाटते मला सांगतेस तू. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. वडनेरकरांची वाघीण पहिली आणि शेवटची वाघीण आहे तुमच्या आयुष्यातली. हो मग डे कशाला मारायला लावतेस आडनाव. वडनेरकरांची वाघी मग डेची काय चिमणी आहे. मला सांगतो वडनेरकरांची वाघी. अरे वडनेरकर स्पेलिंग येत नाही म्हणून डे केलं त्यांनी. मला माहित नाही. लोकाला नकाला बोलू. जागा मी त्याला ना आता फोनच करतो. टूर लीडर मारतो आता. सांगत होते राजस्थानला जाऊया. मीनाताईंनी सांगितलं होतं. थांब का जरा. एक वाघ दिसला नाही. टायगर सफारी करूया. हॅलो आला मला नुसता. हा तुम्ही ते याला पाठवलं होतं काय ते व्याघ्र दर्शन वगैरे. हा किती वाघ 5 वाघ दाखवणार होतात ना. एक पण दिसला नाही. 2 दिवस झाले एक पण वाघ मला दिसला नाही. हा अरे लाज वाटली पाहिजे. किती पैसे घेतलेत. होल्ड करा. हा होल्ड करतो. चल हा आहे माझ्याकडे खूप वेळ आहे. होल्ड करतो. हा चला. आपण याला शोधतोय. इथे आलाय बघा. हा चला हाडू आहे. आवाज कमी कर का जरा. सुरू कर ना सर. बोलतोय ना मी. थांब जरा. हा झालं तुमचं होल्ड करून. ए जरा थांब ना ग. हा बोला. हा बोला. हा हो वाघ पाठवा ना. मग वाघ पाठवा ना रूमवर. मी वाघ बघितलेलं नाही. तुम्ही वाघ पाठवा रूमवर. हा पाठवू शकता का तुम्ही. नाही की नाही. मग रिफंड द्यायचे. सगळे पैसे रिफंड द्यायचे. हा फोन ठेवा आता. चला डोकं फिरलं. फोन ठेवा. फोन केला डुप्लिकेट वाघ पाठवला. ए जा बाबा. हे मालकाला सांग ओरिजिनल वाघ पाहिजे. जा बघू नको. जा ना बाबा जा ना. हाय गुड इव्हनिंग. इकडे कुठे. टायगर सफारी. आम्ही तुम्हाला बघायला जायला हवं तिथे. तुम्हीच दाखवायला येत आहेत.
That's life. I'm just a common man with zero nuisance value. नाईस. She's वाघीण ऑफ वडनेरकर्स. का बोलताय मला का बोलताय तू आहेस ना मगाशी बोललीस ना मला वडनेरकरांची वाघीण आहे. बोलू नका नुसतं बोलू नका करा काहीतरी करा काहीतरी तर तोच करेल काहीतरी तोच करेल. हड 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 अगं हात नका करूस ना पिंडो. हड काय करते झुरळ आहे का ते मिशीवालं. हड हड करशील त्यांनी झेप घातली तर तुझी हड गायब होतील अंगातली. टाळी दिली वाघाने. आयुष्य रेषा धनरेषा गायब झाली. 2 लाल रेषा आल्यात रक्त आहे रे. अरे बापरे. ऍक्च्युली शी इज व्हेरी सॉरी. बोलत शी इज जस्ट हिअर फॉर कॉमेडी. नो बोलत राहा बिझी ठेवा मला आयडिया आली जाऊ नकोस सोडून जाऊ मी नकोस. बघते नाही नाही तू बोल ह्याच्या आधीचा साठी बोलत- सगळं सॉरी. बोलत जाऊ राहा नकोस. बोलत राहा याच्या आधी तू सगळं सांग. आय हॅव ऑलवेज हेल्प सेव्ह टायगर प्रोजेक्ट. नाईस. वाघाची संख्या वाढली पाहिजे. वाघच असले पाहिजे माणूस. अरे कीटकनाशक कशाला मारलं झुरळ आहे का ते. मी काहीतरी प्रयत्न तरी करते तुम्ही करा काहीतरी बोलू नका फक्त सतत कच खाऊ धोरण असतं तुमचं कधीतरी छाती पुढे करून संकटाला सामोरे जा. छाती पुढे करायच्या गोष्टी करू नकोस. मी आतल्यात काय काय आवडलंय माझं मला माहिती आहे. वाघ तुझ्याकडे बघतोय म्हणजे तू त्याला त्याची डिनर वाटतेस. कॉन्सन्ट्रेट. नवरा आहात ना तुम्ही माझा नवरा आहात ना. होय नवरा आहे. सावित्रीने सत्यवनाचे प्राण वाचवले होते काहीतरी करा कधीतरी बिंडो बायकोसाठी. उलटा बोलतेस तू. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते ना. मग? मग तू वाचव. आयुष्यात ना कधी अभ्यास नाही कुठल्या गोष्टीचा काही नाही वाचन नाही. बिंडोक बिंडोक बिंडोक. जास्त बोलू नका छताडावर बसेल ना चकल्या निघतील दिवाळीच्या आधी. दुसरं काय केलंस आयुष्यभर. छाताडावर तर बसलीस म्हणजे आयुष्याच्या. जास्त बोलू नका तुम्ही मी आधीच सांगून मी ठेवते. बोलणार जास्त. नाही, दरवेळेस आहे तुझं. बोला, मी ऐकते आज. ए गापरे जरा तू गाप ना. जर बोलणार मी आहे. होय सर सर आम्ही असं काय करू म्हणजे तुम्ही जाल. काय- काय- मी काय? मी 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 गाणं म्हणते. गाणं नको. गाणं म्हणू वागोबा वागोबा भागला. वाघ पण हसतोय का तुझ्या गाण्यावर. लायकी मग तुझ्या गाण्याची काय आहे? मी अरे असं म्हणतो काही नको करूस तू. गोष्ट गोष्ट सांगू हाय. गोष्ट सांगू इकडे आहे इकडे आहे. लेकीकडे जाते तूप रोटी खाते. ही गोष्ट कशाला सांगतेस तू. या गोष्टीचा राग आहे वाघांना. त्याच्या पूर्वजांनी सांगितलं नसेल का एक म्हातारी होती फसवून गेली म्हणून. बिलकुल काय बावळ्यात 1 नंबरची मंदाड आहेस बाकी काही नाहीये. अक्कल नाहीये डोक्यात. तोंड सांभाळून बोला सतत मंदाड बोलणं बरोबर नाहीये. मी बोलणार. अति होत आहे मी बोलणार. अति होत आहे तुमचं. माझ्या आईशी तशीच वागतेस नेहमी ना म्हणून मी बोलणार. आज चान्स आहे. आई नाही ना घरी. काय चुकीची वागते मी काय चुकीची वागतेस काय चुकीची वागते? नेहमी माझ्या आईशी तसंच वागतेस तू. कसं वागते? अरे आई एकदा झोपली माझी आई एकदा झोप मध्ये 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 म्हणजे आई एकदा झोपली होती. हा. आई झोपली होती तोंड उघडं होते त्याचं. मग वाजवेन ना चल ना बाबा नको ना आवाज काढू. घोरायचा आवाज येतो असाच येत होता. घोरायचा असाच आवाज येत होता आईचा. हे बघ घोरायची नक्कल करतोय रे तुझ्या आईची. लक्षात घे जरा. तुमच्या आईची गोष्ट सुरू आहे ना होय, माझी. म्हणजे तुमच्या आईची नक्कल करतोय. ए माझ्या आईची नक्कल नाही आता? करायची. माझी आई आवाज करत नव्हती. घरात पडली होती. 1 मिनिट. माझी आई झोपलेली होती. हिला काय वाटलं माझी आई गेली. डोक्यावर पांघरून टाकलं तिने आणि सगळ्या सोसायटीला कळवलं माझी आई गेली. माझ्या आईचे डोळे उघडले ना तेव्हा सगळे बसले होते सोसायटीच्या. अरे म्हातारी हो. कशी गेली म्हणून हो. वागलं. कारण मी कंटाळले. अरे
लात मारी ना काय 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 बोलतोय ना नवरा बायको मध्ये काय 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 ओ आज मला खनखन कधी सुट्टी यांच्या आईपासून असं झालंय मला. असं काय बोल हे गप ना बाबा तुझ्या हा डोक्यात जाऊ नको मला आता आता टाळ कसं टाकलं माझा टाक रे बोल आता बोल तुला काय बोलायचं बोल का काय कमी अजून अरे मी नाही श्याम मग टाळ कसं टाकलंय मी आता आयुष्यभर जगात कोणी मला आवरू शकत नाही हे श्याम गप्प तुला सांगू देतोय तुम्ही सांग. एक मिनिट हा, त्याच्याशी असं आवाज बोलू- कमी हा काय त्याच्याशी असं बोलायचं नाही. का का नाही बोलायचं चिडायचं नाही त्याच्यावर. का नाही चिडायचं नाही चिडायचं त्याच्यावर. कोण लागतो तुझा? तुला म्हणून सांगते मी याची आई यांची आई इतका त्रास देते मला जाच करते माझा जा कधीतरी जाऊन भेट तू पण भेट तुला पण कळेल अशी बघ ना चालतंय. भेट कधीतरी जाऊन आतल्या गाठीची बाई आहे तुला पण आईला कळेल. आतल्या गाठीचं म्हणायचं नाही? त्रास देतात. चुकलं माझं काय? लग्न करून चुकले मी त्या घरात. पण चुकलंय सगळं सांगितलंस ना त्याला आता हे आता जगभर बोंबल तिकडे जाऊन सगळं आमच्या घरात त्या गोष्टी बाहेर सांग नाही तंगड्या तोडून हातात शेपट्या माझा भावाशी असं बोल- कोणी एक मिनिट कोणी हा तुझा भाऊ नाही हा तुझा भाऊ आहे माझा, लायकी मन मोकळं भाऊ आहे. याची लायकी आहे भाऊ म्हणायची आहे. हा, भाऊ आहे चल 30,000 रुपये काढ का? मागच्या दिवाळीत तुला 30,000 दिले होते फटाक्यासाठी नाही देणार. 30,000 रुपये काढ चल नाही देणार. 30,000 रुपये काढ मला 30 हाताच्या हातात नाही पाहिजे. देणार तो मला मी नाही सोडणार. नाही देणार तो पैसे. मला 30,000 पाहिजे हे. कुठे घालू रे मी मंडीतून स्वाईप करू का मी? असं बोलू नका. कॅश दिले होते ना कॅश दे मला असं बोलायचं नाही त्याच्याशी. का नाही बोलायचं नाही बोलायचं माझा भाऊ होतो. का नाही बोलायचं माझ्या आईशी कसं बोलतेस तू काय बोलते मी काय बोलतेस काय बोलते मी अरे ए तुला सांगतो ऐक रे काय बोलते मी ऐक, ऐक ना, इकडे बघ. नाही काय मी काय बोलते तुमच्या आईशी मागच्या दिवाळीत घराची साफसफाई करायची होती करायची तू होती. साफसफाई करायला उठली स्टूल घेतलंस आणि त्याच्यावर उभी राहिलीस बरोबर आहे? म्हणजे काम मीच करते ना. ऐक जरा माझ्या आईला जरा दया आली तुझी म्हणून येते स्टूल पकडायला म्हणून तिचं स्टूल पकडलं काय वाईट केलं तिने मग? वरचं तुला काय सगळा कचरा काढायचा होता दुसरा स्टूल घ्यायचा आणि चढायचं ना माझ्या आईच्या खांद्यावर पाय द्यायचा आणि चढलीस तू. कामाच्या गडबडीत झालं. कामाच्या गडबडीत झालं? मी गुंग होऊ नाही शकत कामाच्या गडबडीत असं काहीतरी. हा? तिला पाय मी काय एवढं काय मोठं इकडे तमाशा बोल काय? करते? हा? तुम्ही हात नका अरे चल नाही ये वाजवेन सोडणं बीडला म्हणालास तर एक ये. मिनिट असं बोलायचं नाही त्याच्याशी मी आधीच सांगते. का नाही बोलायचं मी पण सगळं काढे ना तुमचं. काढ चल काढे काढ सगळं काढ चल थांब ना. अच्छा, काढू काढ, ना काढ. विषय तर काढतेच आता. हा, काढ चल. आपण मनालीला गेलो होतो गेल्या वर्षी. हा, गेलो होतो. तो बर्फाचा डोंगर चढायचा होता आठवला हो, चढायचा होता. दुसऱ्याच बाईचा हात धरून अख्खा डोंगर चढलात वर गेल्यावर कळलं मी खाली आहे. हा मग झालं ना चुकून असं होऊ शकतं ना तुझ्या आता आकाराची कसं होऊ ए, पुढे चालला तू चल इकडे पुढे चालला नाण्या चल इकडे ऐक सगळं माझा मनालीचा किस्सा सांगितलास ना तू त्याच्या पुढे 3 महिन्यांनी मनालीला आपण परत गेलो होतो माझ्या बहिणीला घेऊन गेलीस ताई चल की बहीण जाऊया मनालीला या सुरात तू तिला नेलंस बिचारी असं बोलत होते मी. असंच बोलत होती बरं. माझ्या ताईला तू सांगितलंस चला खेळ खेळूया आणि तिला बर्फात गाडलंस ग एवढं फटकं मुंक बाहेर होतं त्या म्हणाल्या होत्या हा खेळ खेळूया म्हणून. अरे म्हणून विसरून जायचं माझ्या ताईला विसरून 20 किलोमीटर गेलीस बस घेऊन मला काय माहिती. त्याच्यानंतर अचानक अरे बापरे वंश दिसत नाही येत बसमध्ये कुठे गेल्या असं म्हणालीस ना आणि परत आलीस ना माझी आली तेव्हा ताई डायरेक्ट डोर फ्रेम झाली होती कडक निघायचं त्यांनी बाहेर बघ. निघायचं म्हणजे काय मग काय त्यांना त्याच्या काय पुढे महिनाभर फ्रीज उघडला तरी थरथर कापत होती आता बोल ना तू माझी काही चूक नाहीये त्याच्यात. तुझी चूक आहे माझी चुकलं मी तुझे लग्न केलं हेच माझं चुकलं त्या म्हणाल्या होत्या आपण खेळ खेळूया. वाजव ना माझ्या- भिकाऱ्या, हे चल ना. तू सांग ना मला. अजिबात नाही. वा वा भन्नाट परफॉर्मन्स. बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसादा. पशा तू इतका अफलातून वाग करतोस ना म्हणजे नॉर्मल कॅरेक्टर्समध्ये व्हरायटी देणारे नट मी बघितलेत वाघात व्हरायटी देतोस तू वेगवेगळे वाघ तू एकट्यानेच केलेले आहेस या मंचावरती वा वा बहारदार तुमच्या दोघांचं पण ट्युनिंग आणि टायमिंग अफलातून मजा आली वंडरफुल. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की वाघालाही लाचार करणारा एकच प्राणी आहे तो म्हणजे मनुष्य प्राणी आणि ह्या प्रहसनातून ते खूप छान बाहेर आलं. फारच भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान सादर केली. भावा कडक म्हणजे फारच मजा आली. तू जसा आला होतास ज्या ॲटिट्यूडनी आणि ज्या ॲटिट्यूडनी गेलास तो फारच कमाल होता. तुम्ही दोघे फार छान भांडलात मजा आली. या खूप मस्त झाली भांडणं. या 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 वी लव्ह इट. थँक्यू.